मन मंदिरा गजर भक्तीचा. लोकमान्य लोकप्रिय असा जो ग्रंथ गीता आहे, सर्व आचार्यांनी भिन्न मत मांडली, पण गीतेवर टीका केली. सुंदर टीका लिहिला आहे, जो तो आपापलं मत, कुणी द्वैती, कुणी अद्वैती, कुणी द्वैती अद्वैती वगैरे वगैरे वगैरे. वल्लभाचार्य, निंबार्क, शंकराचार्य सर्वांनी टीका केल्या. म्हणून म्हणाले, वा जो लोकप्रिय ग्रंथ आहे आणि जो स्वमुखाने बोललेला आहे भगवान, त्याच्यावर तुम्ही तुमचा अर्थ सांगा. ते म्हणले, अर्थ सांगत नाही, पण भावार्थ सांगतो. काय सांगतो? अनेक नावं आहेत. ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी, निगमवल्ली, अरे का अनेक नावाने ज्ञानेश्वरीला हाक मारलं गेलं. पण सर्व दृष्टिकोनातून विचार केला ज्ञानोबारायाच्या जीवनाचा, त्यांच्या तत्त्वज्ञानाचा, त्यांच्या सांगण्याचा, तर एकच लक्षात येतं, भावार्थ. आणि हेच कालचा प्रवचनाचा भाग होता. भाव अभ्यासाने येत नाही, अभ्यासाने ज्ञानाची प्राप्ती होते, कर्म केल्याने होतं, पण भाव श्रद्धेच्या माध्यमातून प्रगट होतो. आणि भाव प्रगट झाल्यानंतर जो अर्थ प्रगट होतो तो सर्वापेक्षा निराळाच असतो. म्हणून ज्ञानेश्वरीला भावार्थ दीपिका हे लिहिलं. पण कालांतराने ते हे माय ज्ञानेश्वरी असं लोकप्रिय झालं. जनाबाईंनी म्हटलं ज्ञानेश्वरी, नाव लोकप्रिय झालं. पण ज्ञानोबारायाच्या मनात जे नाव आहे ते भावार्थ दीपिका. भाव असेल तर भक्तिप्रेमाची, ज्ञानाची दीपिका पेटेल. भाव असेल तर भक्तिप्रेमाची आणि ज्ञानाची दीपिका पेटेल. म्हणून संपूर्ण ग्रंथ, नाही गीता जर बघितली तर मूळ काय आहे? आश्चर्य नाही का? ज्याच्या दारात फेऱ्या माराव्या लागतील, अनंत जन्म, जो स्वप्नातसुद्धा येणार नाही, जो नातुडे ध्यानी समाधी साधनी, तो स्वानंदे कीर्तनी नाचत असे. ध्यानात येत नाही, प्रतितीत येत नाही, अनुभवात येत नाही, तो अर्जुनाचा रथ चालवतोय. आणि रथ चालवायच्या वेळेला भावार्थ दीपिका सांगतोय, गीता सांगतोय म्हणू आपण, नाही का? हे आश्चर्यच आहे सगळं. केवते झुंज म्हटलंच आहे. अरे कुठे झुंज आणि कुठं तुझं आत्मज्ञान? काय याचा ताळमेळ बसतो का? ते म्हणले, माझ्या सांगण्याचा आणि काळ वेळाचा ताळमेळ बसत नसेल तर माझ्या दृष्टिकोनातून ही योग्य वेळ आलेली आहे की ज्या वेळेला अर्जुन माझं सांगणं ऐकेल. मुलांना सुद्धा अनेक गोष्टी अनेक वेळा सांगाव्यात, पण योग्य वेळ आल्याशिवाय ते ऐकत नाहीत. बापाचं ऐकत नाहीत म्हणजे आजोबाचं ऐकत नाहीत, तर बापाचं कुठून ऐकणार? काय म्हटलं मी? बापाचा बाप शब्द हा जरा क्रूड वाटेल, पण आजोबा म्हटल्यानंतर सुशिक्षित शब्द वापरेल. काय? पण काही नाही, अर्थ तोच आहे शेवटी. पण वेळ आल्यानंतर सांगितल्याशिवाय आणि ऐकल्याशिवाय पर्याय नसतो. तसं जवळचं नातं असेल तर लवकर ऐकलं जात नाही. आहेतच, कुठे जात आहेत, काय करतोय बाप, हे असतं. तसा हा मेवणा, बायकोचा भाऊ, आत्याचा मुलगा. आता ही नाती जवळची असल्या कारणाने आणि लहानपणापासून खेळत असल्यापासून, खोटं नाटक खेळत असल्यापासून म्हटलं आहे तिथे ज्ञानेश्वरीचे की तुला आम्ही जाणलंच नाही, तुझं महत्त्व कळलं नाही, म्हणून खेळामध्ये आम्ही
रडीसुद्धा खेळलो, खोटंसुद्धा खेळलो, कारण का तुझं महत्त्व आम्हाला कळलं नाही. म्हणून असं समजण्याची गरज नाही की देव आमच्यासमोर उभा राहिला तर आम्ही त्याला ओळखू. नाही, देवाने तुम्हाला ओळखून द्यायचं ठरवलं तरच ओळखलं जाईल, तसा तुम्हाला तो ओळखता येणार नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि म्हणून गीतेच्या माध्यमातून जो काही एक अर्धा तास सांगितले असेल, 700 श्लोक हा भाग निराळा आहे. त्याच्यामध्ये प्रस्तावना आहे वगैरे 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 वगैरे, नाही का. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे वगैरे हे काही तिथे काही गीतेच्या प्रवचनात नव्हतं. त्याला माहितीच आहे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर आपण लढतोय, समोर कौरव आहेत, त्यांच्यात कोण आहे दोघांनाही माहिती होतं. पण मला जर ग्रंथप्रवेश व्हायचा असेल तो हा जो विषय सांगितला तो कुठे सांगितला हे कळण्याकरता पहिले श्लोक आहेत. मग संजय वाच आलं, अर्जुन वाच आलं, भगवान वाच आलं. हे काही सांगताना वाच नव्हतं, फक्त सगळे वॉच करत होते की समोर उभे आहेत पण अजून बाण का सुटत नाही. आणि जो ठाण मांडून उभा होऊन धनुष्यबाण घेऊन उभा राहावा तो असा गप्प काय. म्हणून म्हटलं बघत होते सगळे. आता अशा वेळेला काय सांगावं बरं का. पण गंमत काय होती, ज्या योग्यतेचा वक्ता होता त्याच योग्यतेचा श्रोता होता. म्हणून ज्ञानोबा म्हणाले, अर्जुनाच्या पंथी जे परिसनिया योग्य होती तेही कृपा करून संती अवधान दीजे. अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याची ज्यांची लायकी असेल, अहो अर्जुनाच्या पंथी जे परिसनिया योग्य होती तेही कृपा करून संती अवधान दीजे. म्हणून कृपा करून संतांनी जे अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याचे योग्य आहेत असे निवृत्तीनाथ, असे सगळे संत मंडळी माझ्यासमोर बसलेले आहेत. त्यांना एकच विनंती की माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. याचा अर्थ कळला का? चुकीचा अर्थ घेऊ नका. कृपा करून संती अवधान दीजे म्हणजे असं म्हणता का ज्ञानोबा हे जेव्हा लिहितात तेव्हा अवधान नव्हतं श्रोत्यांचं? 9व्या अध्यायाला ओवी आहे बघा, तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. म्हणजे हे कसं वाटतं मला तरी, म्हणजे माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे समोरचे श्रोते नीट बघत नव्हते, पेंगत होते. जरा लक्ष द्या माझ्याकडे, मी काय म्हणतोय ते कळलं का? तरी अवधान एकले दिजे, ओवीसुद्धा नीट म्हटली तर कळतं. त्याचा टोनिंग बदललं, तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. प्रतिज्ञोत्तर माझे उघडा ऐक, ऑर्डर झाली. तरी अवधान एकले दिजे, तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. तुम्ही नाही मी. इथे अर्थ असे केल्यात ज्ञानेश्वरीमध्ये की तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हा. तुम्ही कसे, कोण? निवृत्तीनाथ काय पात्र होणार आहेत काय? तुमचं माझ्यावर लक्ष असण्यात माझा कल्याण आहे. कसे ज्ञानेश्वरीचे अर्थ उलटसुलट होतात ते बघा. श्रोत्यांना म्हणतायत, अरे पण श्रोते कोण आहेत ते बघा की, येडे गाबाळे बसलेत का श्रोते? निवृत्तीनाथासारखा श्रोता समोर बसला आणि त्याला म्हणतायत की नाही बरोबर. निवृत्तीनाथ असे पेंगत होते, सोपानकांगाची मान त्यांच्या खांद्यावर होती आणि मुक्ताई दोघाच्या मांडीवर लोळत होती. रेड्याबद्दल प्रश्न नाही, तो मागे बसला होता शिंग हलवत. असं काय होता प्रसंग? नजरेत नजर घालून निवृत्तीनाथ बोलत होते ज्ञानोबारायच्या. तुम्ही बोलविली आम्ही बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन आणि अतिंद्रिया करवी भोगवीन इंद्रियास. असं ज्यांचं सामर्थ्य होतं ते समोर बसलेले होते. त्यांना म्हणतायत, महाराज आपलं लक्ष माझ्यावर असू द्या. आपलं लक्ष माझ्यावर असण्यातच माझं कल्याण आहे. कळलं का? काय भाग आहे? कोणाचं कोणावर लक्ष? अवधान एकले दिजे. काय सांगतोय तर ऐकतोस का नाही? सोन्या ऐकतोस ना?
ऑर्डर नाही, विनवणी आहे. तरी अवधान ऐकले दिजे. काय होईल? तुम्ही जर माझ्याकडे लक्ष दिलं तर मी सर्व सुखाला पात्र होईन. एक दृष्टांत देतो म्हणजे कळेल. बाळ एकुलतं एक असतं, खेळत असतं. बायकांचा जीव दुधामध्ये अडकलेला असतो. दूध चुलीवर ठेवलं तर मग बाकी सगळं चुलीत गेलं तरी चालेल. मन मंदिरा गजर भक्तीचा.